संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागल्याची बातमी मुघल सल्तनतीचा बादशहा आलमगीर औरंगजेबाला समजली. गेली 9 वर्षे ज्याने आकाश पाताळ एक करूनही दाद दिली नाही, तो संभा हाती लागल्याने औरंगजेब खुश होता. त्याने फरमान जारी केले. संगमेश्वरापासून भीमा कोरेगावापर्यंत या काफरांची धिंड काढा. आणि आज्ञेचे पालन झाले. संभाजी महाराजांची धिंड सुरू झाली. संभाजी महाराज आणि कवी कलशाच्या अंगावर विदूषकांचे चट्ट्या पट्ट्याचे झगे चढविले गेले. एकेकाळच्या रायगडाच्या राजेश्वराला, करोडो होणांच्या धन्याला, 32 मणाच्या सोन्याने बनविलेल्या सिंहासनावर बसणाऱ्या मराठ्यांच्या नरेशाला आणि त्यांच्या मुख्य प्रधानाला मर्तुगड्या उंटावर बसवले गेले. त्या विदूषकाच्या भडक झुली, ती घुंगरे, लाकडी टोप्यावरचे फुगे, यातच शिंगे, कर्णे, ढोल, तुतार्या यांचा एकच कोलाहल. अशा वातावरणात मराठ्यांच्या या सिंहास औरंगजेबासमोर हजर करण्यात आले. मुलाहिजा, होशियार, शहनशाह हिंदुस्तान, कुफ्र शिकन, बुत शिकन, बुनियाद जन्नत, अंजाम मन्नत, जहां बना बादशाह आलमगीर औरंगजेब. कैसे हैं हमारे शाही मेहमान? 20 दिन हुए कमबख्तों ने एक निवाला भी नहीं खाया है. जब से दिन निकाली उस दिन से दोनों भूखे हैं. एक बूंद पानी तक नहीं पिए हैं. कहते हैं बादशाह के यहाँ का सब कुछ हराम है और शिवाजी का बच्चा कभी हराम की खाता नहीं. ये मचाल लगाओ लुटेरों को. पानी पीते नहीं तो नाश. पानी में नमक मिलाओ. और शराब का नमक नहीं खाते तो क्या हुआ? बदन पे तो लगा सकते हैं ना. मिलाओ मिलाओ नमक और डाल दो उन कैदियों के नापाक जख्मी बदन पर. जगदम्ब